मुंबईत ड्रीम मॉलमध्ये रुग्णालय आगीच्या प्रकरणासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत। मॉलला परवानगी नसताना मॉलमध्ये हॉस्पिटल कसं होतं याची चौकशी केली जाणार आहे। कोविड सेंटर शिवसेना पदाधिकारी चालवत होते का याची माहिती देखील घेणार असल्याचं अस्लम शेख यांनी म्हटलंय। तर कोणी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिलेलं आहे। त्या मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावरती हा हॉस्पिटल चालू होता आणि त्या मॉलची ओसी नाही अशी आता प्रायमरी आमच्या आज समज आलेली आहे आणि याची सविस्तर इन्क्वायरी व्हावी म्हणून मी ऑलरेडी आयुक्तांना निर्देश दिलेले आहे। संपूर्ण याची चौकशी होणार की मॉलमध्ये ते हॉस्पिटल कसं आपण चालवत होतो। सह्याद्रीची उंची म्हणजे मुंबईत कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरू लागल्यात। दादर, माहीम, धारावीत काल दिवसभरामध्ये कोरोनाचे पुन्हा 180 रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे आतापर्यंत 17 इमारतींसह 2 चाळी, झोपड्या आणि 373 मजले सील करण्यात आले। कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाबरोबरच पुन्हा एकदा कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येतोय। ठाणे जिल्ह्यामध्ये रुग्णांचा आकडा वाढत चालला। ठाणे शहरामध्ये एका दिवसात 932 जण पॉझिटिव्ह आढळलेत। ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 6127 झाला आणि ठाणे ग्रामीण भागात 745 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। 77 रुग्णांची दिवसभरात वाढ झाली आहे। जिल्ह्यात एकूण 7 जणांचा मृत्यू झालाय। कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात 987 रुग्णांची वाढ झाली आहे। 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाला आणि पालिका क्षेत्रात 6671 हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। कल्याण डोंबिवलीतल्या एकूण रुग्णांचा आकडा हा 73,839 झालाय आणि शहरामध्ये आजपर्यंत 1237 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय। नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या 681 रुग्णांची वाढ एका दिवसात झाली आहे आणि सध्या 4159 हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। दिवसभरामध्ये कोरोनानं एकही बळी घेतलेला नाहीये, ही दिलासादायक बाब आहे। मात्र आजपर्यंत 1158 जणांचा बळी गेलाय। 56,359 जण कोरोनामुक्त झालेत। मीरा भाईंदरमध्ये कोरोनानं उच्छाद मांडलाय। पालिका ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे